नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आंब्याचा शिरा बनवणार आहोत। मैत्रिणींनो, हा शिरा खूपच टेस्टी लागतो आणि उन्हाळा संपायच्या आधी हा शिरा नक्की एकदा ट्राय करून बघा। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी या ठिकाणी बघा, मी आंबा घेतलेला आहे। त्यापैकी मी अर्ध्या आंब्याला कट करून घेत आहे। आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी तुम्हाला जो आंब्याचा फ्लेवर आवडत असेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। आता मी तो अर्ध्या आंब्याचा व्यवस्थित या ठिकाणी पेस्ट करून घेते, ज्यूस करून घेते आणि तो आपण विदाऊट पाणी घालता करणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, मी साजूक तूप साधारणतः अर्धी वाटी या ठिकाणी घातलेला आहे। यामध्ये मी 1 वाटी रवा घातलेला आहे आणि रव्याला व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतलेला आहे। मैत्रिणींनो, मी तुम्हाला जी रव्याची वाटी दाखवली त्याच वाटीने आपण सगळं साहित्य घेणार आहोत। तर या ठिकाणी रवा आपण सर्वात आधी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। ही प्रोसेस थोडा वेळ घेऊ शकते, पण आपल्याला हा रवा लो फ्लेमवरती व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत, काजू, बदाम, पिस्ता, मनुके, ते तुम्ही यामध्ये आता घालू शकतात। तर या ठिकाणी मी बदाम घातलेले आहेत आणि बघा आता रव्याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे हे बघा, आणि कलरसुद्धा गोल्डन झालेला आहे। आता यामध्ये मी 3 वाटी भरून दूध घालत आहे। ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी दूध घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे रव्यामध्ये। आणि मी या ठिकाणी आणखीन 1 वाटी यामध्ये दूध घालणार आहे। तर आपण ते पटकन दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रव्याला। हे बघा, 1 वाटी रवा आणि या ठिकाणी 2 वाटी आपण दूध घेतलेलं आहे। आणि आता ही बघा, मी तुम्हाला वाटी दाखवते, हीच वाटी भरून आपण आमरस घेणार आहोत आणि तो यामध्ये घालणार आहोत। आमरस अगदी स्मूथ हवा, पेस्ट अगदी स्मूथ हवी आंब्याची, आणि तो आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मैत्रिणींनो, टेस्ट अगदी झकास येते आणि खूपच भन्नाट रेसिपी आहे। नक्की उन्हाळा संपायच्या आधी एकदा तरी ट्राय करून बघा। तर आता बघा, यामध्ये आपण आंब्याचा रस घातल्यामुळे आपल्या रव्याला छान असा येलो कलरसुद्धा आलेला आहे आणि टेस्टला यामध्ये आंब्याचा फ्लेवरसुद्धा आलेला आहे। आता यामध्ये मी 1 वाटी भरून साखर घातलेली आहे। तुम्ही एकच कॉन्स्टंट वाटी नाहीतर मग बाउल वगैरे जे काय आहे ते कॉन्स्टंट ठेवा आणि त्याच्यानेच सगळं माप घ्या, जेणेकरून तुमच्यासुद्धा रव्याला छान टेस्ट येईल। आता या ठिकाणी आपण साखर संपूर्ण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि साखरला आपण या ठिकाणी मेल्ट होऊ देणार आहोत। बघा, आता साखर मेल्ट झालेली आहे आणि यामध्ये मी वेलची पूड घातलेलं आहे। सोबत मी 2 ते 3 चमचे दुधामध्ये केसर भिजू घातले होते आणि ते मी आता या ठिकाणी घातलेले आहे। आता आपल्या रव्याचे बघा कन्सिस्टन्सी पातळ झालेली आहे, पण काही टेन्शन घ्यायचं नाही। आपण ह्या रव्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि बघा शिजताना आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपण याला परतवत राहायचं आहे, जेणेकरून आपला शिरा आहे तो खाली आपल्या कढईला चिटकणार नाही। आणि बस, आता आपला शिरा तयार झालेला आहे। आता आपण याचा आस्वाद घेणार आहोत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।